Hello friends, Industrial Engineering and Quality Control त्यातला chapter number 2 Process Engineering. Weightage of marks 12 marks for this chapter. First point is the production concept, factors of production, supply chain management. Okay. First point is introduction to production. What is the production? आता प्रोडक्शन म्हणजेच काय? सिंपली रॉ मटेरियल पासून युजेबल प्रोडक्ट तयार करणे. रॉ मटेरियल पासून युजेबल प्रोडक्ट तयार करणे फॉर द कस्टमरसाठी यूज होणारा किंवा त्याची गरज असणारा प्रोडक्ट बनवणे. दॅट इज द प्रोडक्शन. तर प्रोडक्शनमध्ये आपण काय काय करतोय? प्रोडक्शनमध्ये आपण मशीनिंग करतोय. एखाद्या रॉ मटेरियलला मशीनिंग करतोय आणि त्याच्यापासून फिनिश्ड गुड्स बनवतोय. दॅट इज द प्रोडक्शन. So when some raw things are processed, we obtain finished goods. म्हणजेच रॉ मटेरियल किंवा इनपुट जे आहे त्या इनपुटवर आपण वेगवेगळ्या व्हेरियस प्रोसेसेस करतोय आणि काय करतोय? गेटिंग द फिनिश्ड गुड्स किंवा प्रोडक्ट बनवतोय. कन्वर्जन ऑफ रॉ मटेरियल into a finished good. Conversion of raw material into a finished good with the use of some operations. Is defined as production. Raw material converted into finished goods or products, and with the use of some operations यूज करून आपण काय करतोय? प्रोडक्ट जनरेट करतोय किंवा बनवतोय. त्याला आपण म्हणतोय प्रोडक्शन. इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज द स्टेप बाय स्टेप कन्वर्जन ऑफ वन फॉर्म ऑफ मटेरियल इनटू अनदर फॉर्म थ्रू सम प्रोसेस टू क्रिएट और एनहान्स द युटिलिटी ऑफ द प्रोडक्ट टू द युजर. स्टेप बाय स्टेप कन्वर्जन करतोय म्हणजेच काय? एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर काय करतोय आपण? शेतामध्ये प्रथमतः आपण काय करतोय? बी पेरलं जात आहे. जर आपल्याला पीक घ्यायचं असेल तर तिथं काय केलं जातं आहे? बी पेरलं जात आहे. ते बी पेरल्यानंतर हे झालं इनपुट, हे झालं रॉ मटेरियल. आणि त्यानंतर मग त्याला लागणारं पाणी, त्याला लागणारं खत, त्याच्यासाठी लागणारी कष्टाची कामे, हे झालं प्रोसेसिंग किंवा ऑपरेशन्स झाले. हे झाले काय? ऑपरेशन्स. ज्यावेळी ते तुमचं पीक काढणीला येतं आहे त्यावेळी तो पीक म्हणजेच काय? प्रोडक्ट बनवला. त्यावेळी काय झालं? प्रोडक्ट बनला. म्हणजे रॉ मटेरियल कन्वर्टेड इंटू फिनिश्ड प्रोडक्ट. स्टेप बाय स्टेप कन्वर्जन वन फॉर्म टू अनदर फॉर्म. बियापासून मग काय? आपल्याला आवश्यक असणारी पिके येतात. म्हणजेच काय? कधी बी पेरलं तर त्याच्यापासून म्हणजे भाताचं बी पेरलं तर आपल्याला भात येणार आहे, पीक येणार आहे. दॅट इज द कन्वर्जन प्रोसेस. Production can be explained as an act of either manufacturing or mining or growing of goods, generally in bulk for trade.
प्रोडक्शन इज अ मेथड एम्प्लॉयड फॉर मेकिंग और प्रोव्हाइडिंग इसेन्शियल गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर कन्झ्युमर्स. आणि हे सर्व जे काय आहे ते कस्टमर्ससाठी किंवा कन्झ्युमर्ससाठी आपण प्रोडक्शन करतो. प्रोडक्शन इज व्हॅल्यू ॲडिशन प्रोसेस. याच्यामध्ये प्रत्येक स्टेपला काही ना काहीतरी ॲडिशन होते, काही ना काहीतरी ॲडिशन होते. ॲट इच स्टेज ऑफ प्रोसेसिंग देअर विल बी व्हॅल्यू ॲडिशन. म्हणजे प्रत्येक स्टेपला काही ना काहीतरी याच्यामध्ये ॲड होत जात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट किंवा प्रोसेस इम्प्लिमेंटेशन ऑपरेशन्स होतात आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जाते. मग क्वालिटी क्वांटिटी काय जे काय फिनिशिंग वगैरे काय असेल ते डेव्हलपमेंट होत जाते. दॅट इज द प्रोडक्शन. प्रोडक्शन सिस्टीम. तर प्रोडक्शन सिस्टीम म्हणजेच काय? A system is a group of several units joined together. आता सिस्टीममध्ये काय आलं, वेगवेगळे ग्रुप्स झाले आणि ते एकत्र जॉईन झाले टू अचीव अ कॉमन गोल. Every system has 3 common elements and their input, processing and output. तर प्रोडक्शन सिस्टीममध्ये काय झालं, सेव्हरल युनिट्स म्हणजे त्याच्यामध्ये इतर ग्रुप ते मॅन्युफॅक्चरिंग आलं, क्वालिटी आलं, इन्स्पेक्शन आलं, टेस्टिंग आलं, किंवा वेगवेगळे ऑपरेशन्स आले, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनला होणारे ऑपरेशन्स आले, प्रोसेसेस आल्या. हे सगळं काय झालं, एकत्र जॉईन झालं आणि फॉर अचीव अ कॉमन गोल. म्हणजे तो फिनिश्ड गुड्स बनवण्यासाठी हे सगळं काय झालं, एकत्र आलं. याला म्हणतोय आपण प्रोडक्शन सिस्टीम. तर प्रोडक्शन सिस्टीममध्ये कॉमनली 3 एलिमेंट्स आर इन देअर. इनपुट, प्रोसेसिंग अँड आउटपुट. म्हणजेच काय, जसं बी पेल्यानंतर पीक येतं आहे. आता इंजिनिअरिंग एज्युकेशनल सिस्टीममध्ये आपण जर बघितलं, स्टुडंट्स जो आहे तो आहे काय, इनपुट. विद्यार्थी हा इनपुट आहे आणि त्याला जे शिकवलं जातं, टीचिंग केलं जातं आहे, टीचिंग लर्निंग जे आहे हे आलं प्रोसेसिंग. आणि आउटपुट म्हणजेच काय, क्वालिफाईड इंजिनियर बनणं हा झाला आउटपुट. हे झालं आउटपुट. दुसरं एक एक्झाम्पल बघूया प्रोडक्शन सिस्टीमचं. फिल्म इंडस्ट्री आहे. एखादी मूव्ही बनवली जाते. त्या मूव्हीमध्ये सुरुवातीला ॲक्टर जो आहे तो आला इनपुट. जो ॲक्टर आहे तो झाला इनपुट. देअर परफॉर्मन्स इज प्रोसेसिंग. आणि त्याचा जो परफॉर्मन्स आहे त्याच्याकडून जे ऑपरेशन होणार आहे, जी ॲक्टिव्हिटी होणार आहे, जी मुवमेंट होणार आहे त्याला आपण प्रोसेसिंग म्हणतो. आणि त्यानंतर मूव्ही बनली जाते आणि ती मूव्ही बनल्यानंतर आपण काय म्हणतो त्याला आउटपुट. सो एव्हरी सिस्टीम हॅज कॉमनली 3 एलिमेंट्स. वन इज इनपुट, सेकंड प्रोसेसिंग अँड थर्ड आउटपुट. Production system puts intangible inputs like ideas, creativity, research, knowledge, wisdom, etc. in use or action. Ideas, researches, creativity हे आपण काय करतोय, यूज करतोय.
It is a way that transforms tangible inputs like raw materials, semi-finished goods, and unassembled goods into finished goods or commodities. Tangible and intangible process. टँजिबल इनटँजिबल. आता टँजिबल इनटँजिबल म्हणजेच काय? टँजिबल प्रोसेस जे आपल्याला फिनिश्ड गुड्स किंवा प्रॉडक्ट्स बनवणार आहे तो. आणि इनटँजिबल मीन्स नॉलेज, विजडम, रिसर्च, क्रिएटिव्हिटी, आयडियाज. दॅट इज द इनटँजिबल ऑपरेशन्स. Production system may be defined as the methods, procedure, or arrangement which includes all functions required to accumulate the inputs, process or reprocess the inputs, and deliver the marketable output. That is the production system. सगळ्याची अरेंजमेंट करणे आणि त्याच्यातून फिनिश्ड गुड्स बनवणे. दॅट इज द प्रोडक्शन सिस्टीम. Several groups are joined together and work for common goal. That is the production system. Conversion process includes operations. Operations may be either manual or mechanical or chemical. Operations converts into output. Conversion process also includes supporting activities with the help the process of conversion. The supporting activities include production planning and control, purchase of raw materials, receipt, storage and issue of materials, inspection of parts and work in progress, testing of methods, quality control, warehousing of finished product. Conversion process includes operations. जे conversion process जे आहे इनपुट टू आउटपुट, त्याच्यामध्ये मग प्रोडक्शन प्लॅनिंग असेल, कंट्रोलिंग असेल, रॉ मटेरियल पर्चेसिंग असेल, स्टोरेज असेल, इन्स्पेक्शन आहे. हे सगळे काय आहे? कन्व्हर्जन प्रोसेसमध्ये आहे, ॲड होते. कन्व्हर्जन प्रोसेसमध्ये ॲड होते. दॅट इज द 3 components: इनपुट्स, कन्व्हर्जन प्रोसेस अँड आउटपुट. देन टँजिबल इनटँजिबल. टँजिबल म्हणजेच काय? आपल्याला बघता येणारा किंवा हातात येणारा प्रोडक्ट बनवणे, फिनिश्ड गुड्स. दॅट इज टँजिबल. कन्सिडर an example of a manufacturing industry like a sugar industry. साखर कारखाने आपण बघितले असतील. साखर कारखान्यामध्ये आपण काय करतोय? शेतकऱ्यांकडून ऊस घेतला जातोय. म्हणजे जो ऊस आहे तो याच्यामधला झाला, या प्रोडक्शन सिस्टीममधला झाला रॉ मटेरियल. हे झालं रॉ मटेरियल. आणि तो ऊस, त्याच्यापासून आपण ज्यूस बनवतोय. इथं काय झालं? स्टार्ट झाली प्रोसेसिंग, कन्व्हर्जन प्रोसेस. त्याच्यापासून आपण ज्यूस बनवतोय, हेच शुगर फॅक्टरीमध्ये. इज प्रोसेस थ्रू अ कन्व्हर्जन प्रोसेस. फायनली काय होतं आहे? टू गेट अन आउटपुट नोन ॲज रिफायनड शुगर. आपल्याला काय होतं आहे? रिफायनड शुगर त्यामध्ये आपल्याला मिळते. दॅट इज द आउटपुट. दॅट इज द आउटपुट. म्हणजे त्याला काय म्हणलं आहे? टँजिबल गुड्स. टँजिबल गुड्स. इनटँजिबल गुड्स. Consider an example from a service industry that offers software development firm of company. Software development ची कंपनी आहे किंवा फर्म आहे. Here initially written program codes are used as an inputs. The program codes written मध्ये असतात. These codes are then integrated in some database and are provided with a
युजर फ्रेंडली इंटरफेस थ्रू अ कन्व्हर्जन प्रोसेस. आणि ते कोड्स काय आहेत, ठराविक डाट्यामध्ये यूज केले जातात आणि किंवा प्रोव्हाइड केले जातात. तिथं काय होते, कन्व्हर्जन प्रोसेस चालू होते, म्हणजे प्रोग्रामिंग चालू होते कोड्स यूज करून. आणि फायनली काय होतं, एक ॲप्लिकेबल प्रोग्राम तयार केला जातो. दॅट इज द इंटँजिबल गुड्स. नेक्स्ट, सप्लाय चेन मॅनेजमेंट और सप्लाय चेन. सप्लाय चेन मॅनेजमेंट मीन्स, तर सप्लाय म्हणजेच काय, पुरवणे, आणि त्याची एक साखळी असते. जसं शेतकऱ्यानं जो पीक पिकवलेलं आहे, ते पिकवलेलं पीक किंवा धान्य ते कस्टमरपर्यंत जाईपर्यंत, म्हणजे त्याच्यामध्ये परचेसर जे आहेत, डीलर आहेत, ओके, रिटेलर आहेत, होलसेलर आहेत, आणि रिटेलर नंतर काय झालं मग, कस्टमर. म्हणजे ही जी सप्लाय चेन आहे, या सप्लाय चेनचं मॅनेजमेंट करणं. प्रोड्यूस्ड मटेरियल और प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूशन टू द various steps or purchasers. विकत घेणाऱ्यांना काय करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचं. आणि ती एक चेन आहे. डायरेक्ट जो आपण पिकवणार आहे धान्य, ते धान्य पिकवणारं आपण कस्टमरला देत नाही. ते काय केलं जातं, सप्लाय केलं जातं. स्टेप बाय स्टेप त्या साखळीमध्ये जे स्टेप्स आहेत त्यांना काय केलं जाते, सप्लाय केलं जाते. सप्लाय चेन कॉन्सिस्ट ऑफ ऑल पार्टीज इन्व्हॉल्वड डायरेक्टली और इनडायरेक्टली इन फुलफिलिंग अ कस्टमर रिक्वायरमेंट. याच्यामध्ये वेगवेगळे पार्टीज इन्व्हॉल्व आहेत, डायरेक्टली और इनडायरेक्टली. Supply chain management is the broad range of activities required to plan, control, and execute a product's flow from materials to production. The broad range of activities required to plan, control, and execute a product's flow from material flow from materials to production to distribution in the most economical way possible. मोस्टली कसं आहे, रिझनेबल मोस्ट इकॉनॉमिकल वे. म्हणजे काय होतं का म्हणे, त्याच्यामध्ये सुद्धा एखाद्या प्रोडक्टची किंमत 60 रुपये आहे रिझनेबल, तर त्याची प्रोडक्ट कॉस्ट वाढता कामा नाही. म्हणजे त्याला मोस्ट कॉमन वे, इकॉनॉमिकल वे असं म्हणलेलं आहे. मग त्याचा काही करणे, प्लॅनिंग करणे, त्याच्यावर कंट्रोल ठेवणे आणि एक्झिक्यूट करणे. मटेरियल फ्लो आहे त्याला काय करणे, एक्झिक्यूट करणे. सप्लाय चेन थ्रू होते. दॅट इज अ सप्लाय चेन मॅनेजमेंट. हँडलिंग ऑफ ऑल मूवमेंट अँड स्टोरेज ऑफ रॉ मटेरियल्स. Work in process, inventory and finished goods from point of origin to point of consumption. Point of origin काय आहे, जिथं प्रोडक्ट बनला. आणि पॉईंट ऑफ कन्झम्पशन म्हणजे काय आहे, जिथं आपण त्यांना काय करणार आहे, तो प्रोडक्ट यूज केला जाणार आहे. म्हणजे एखादी 2 व्हीलर बनली, म्हणजे प्रोडक्ट बनला, आणि त्यानंतर ती 2 व्हीलर कस्टमरला मिळेपर्यंत त्याच्यामध्ये डीलर आहे, सर्व्हिस सेंटर आहेत, त्याच्या थ्रू काय होणार आहे, कस्टमरला मिळणार आहे.
ओके, म्हणजे प्रॉडक्ट बनवणारी कंपनी, डीलर, रिटेलर आणि कस्टमर, ही जी चेन आहे, ही चेन म्हणजे याचं काय झालं, तो जो ती मटेरियल, तो मटेरियल जे आहे ते फ्लो होत आलेला आहे, म्हणजे यांच्याकडं काय त्याला ट्रान्सफर होत आलेला आहे. त्याचं दॅट इज द पॉईंट ऑफ ओरिजिन टू पॉईंट ऑफ कन्झम्पशन. आणि ह्या ज्या मुवमेंट आहेत त्या सर्व मुवमेंट काय करायच्या, हँडल करण्याचं काम सप्लाय चेन मॅनेजमेंट थ्रू होते. ऑल फॅसिलिटीज, फंक्शन्स, ॲक्टिव्हिटीज associated with flow and transformation of goods and services from raw materials to customer as well as the associated information flows. आता याच्यामध्ये हे फ्लो अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम रॉ मटेरियल टू कस्टमर. रॉ मटेरियलपासून प्रोडक्ट बनवण्यापर्यंत, प्रोडक्ट बनल्यानंतर तो कस्टमरला मिळेपर्यंत, ॲज वेल एज इन्फॉर्मेशन, म्हणजे इन्फॉर्मेशनसुद्धा असेल, नॉलेज असेल, स्किल असेल, ट्रेनिंग असेल, ती देण्याची जी सिस्टीम आहे त्याला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट असं म्हणतो. सप्लाय चेन मॅनेजमेंट असं म्हणतो. टू अकॉम्प्लिश द टास्क ऑफ SCM, SCM मीन्स सप्लाय चेन मॅनेजमेंट, अ कंपनी विल क्रिएट अ नेटवर्क ऑफ सप्लायर्स. आणि याच्या थ्रू काय करते कंपनी, काय करते सप्लायर्स तयार करते, जे तुम्हाला सांगितले म्हणून, दॅट मूव द प्रोडक्ट अलॉंग फ्रॉम द सप्लायर्स ऑफ रॉ मटेरियल्स टू द ऑर्गनायझेशन्स who deal directly with users. आणि याच्या थ्रू काय करायला लागतं आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज have the ability to ensure customer satisfaction by making certain that the necessary products are available at the correct location at the right time. त्या सप्लाय चेन मॅनेजमेंटचं प्लॅनिंग, कंट्रोलिंग का करावं लागतं आहे, तर याच्यामध्ये कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, नेसेसरी और रिक्वायर्ड प्रोडक्ट्स त्याला अवेलेबल झाला पाहिजे करेक्ट लोकेशनला, ॲट अ करेक्ट टाईम किंवा राईट टाईम. याच्या थ्रू काय होणार आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल आहे ती इन्क्रीज होणार आहे. जर कस्टमर सॅटिस्फाय नसेल तर सप्लाय चेन मॅनेजमेंट तिथं कसं असणार आहे, पुअर असणार आहे. एखादा प्रॉडक्ट त्याला त्या टायमिंगला त्या लोकेशनला नाही मिळाला, म्हणजे जसे की आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे कंपन्या आहेत, सर्व्हिस कंपन्या आहेत, या काय करतात, तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड होतात. कुठलाही प्रॉडक्ट लागला तर तुम्हाला तो घरपोच सेवा मिळते. ती जी घरपोच सेवा आहे तर त्याचं पण त्याने डिलिव्हरी 7 days, आफ्टर 7 days त्याचा ट्रॅक तुम्हाला मिळतो, कुठं पण प्रॉडक्ट आला. म्हणजे हे काय आहे, मॅनेजमेंट आहे, त्याच्यावरलं कंट्रोलिंग आहे. त्या थ्रू काय होतं, कस्टमर सॅटिस्फिकेशन होतं. आता आपण बघितलं सप्लाय चेन मॅनेजमेंट. त्यानंतर आपण बघणार आहे बेसिक फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. बेसिक फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, इट हेल्प्स टू सपोर्ट द प्रोडक्शन. One is the land, labor, capital, entrepreneur. Land is a natural resource used to produce goods and services. Natural resources. Land का है natural resource है. It refers to all natural resources. Includes not just land, but anything that comes from the land. All gifts of nature are available. So it's like that. Soil, rivers, waters, forest, mountains, mines, deserts, seas, climate, rains, air, sun, etc. These are the non-renewable resources. These are the renewable sources. हे सगळे रिन्युएबल रिसोर्सेस जे आहेत ते आपल्याला लँड थ्रू मिळतात. मग प्रोडक्शनमध्ये
वेगवेगळ्या कंपनीसाठी, वेगवेगळ्या फर्मसाठी, वेगवेगळ्या प्रोडक्शनसाठी यातल्या ह्या सोर्सेसचा यूज केला जातो. ऑइल अँड गॅस इज अ नॉन रिन्युएबल रिसोर्सेस फ्रॉम द लँड, याचा पण यूज केलेला आहे. हे काय होतं, रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल सोर्सेसचा यूज करून आपण काय करतो, प्रोडक्शन करतो. हा काय बेसिक फॅक्टर आहे प्रोडक्शनचा. नेक्स्ट लेबर. आता याच्यामध्ये बघा, नॅचरल रिसोर्सेस, ह्युमन रिसोर्सेस आणि मॅनमेड रिसोर्सेस. आता लँड जो आहे तो नॅचरल रिसोर्सेस आहे, लेबर आणि एंटरप्रिन्युअरशिप आहे ते ह्युमन रिसोर्सेस आहे, मॅनमेड रिसोर्सेस कॅपिटल. आता लेबर दॅट इज अ लँड. आपण बघणार आहे लेबर. Labor refers to human efforts, both mental and physical, that are involved in the production process. आता लेबर हेच काय मेंटली आणि फिजिकली काम करणार आहे वर्क. मग त्याच्यामध्ये वर्कर आहे, ऑपरेटर आहे, सुपरवायझर आहे, इन्स्पेक्टर आहे, ओनर्स आहेत, मॅनेजमेंटची टीम आहे. हे सर्व मेंटली आणि फिजिकली काम करतात फॉर अर्निंग इन्कम. आणि प्रोडक्शन प्रोसेसमध्ये हे गरजेचं आहे. सो दॅट इज बेसिक फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. लेबरला कम्पेन्सेशन दिलं जात आहे फॉर देअर प्रोडक्टिव्ह वर्क. त्याला आपण काय म्हणतोय, वेजेस म्हणतोय, की त्याला जे कम्पेन्सेशन देणार आहे त्याला आपण काय म्हणतो, वेजेस म्हणतो. आता क्वालिटी ऑफ लेबर डिपेंड्स ऑन द वर्कफोर्स स्किल्स. त्याचं स्किल, एज्युकेशन याच्यावर त्याची क्वालिटी डिपेंड आहे. The higher the quality of labor, the more productive is the workforce. More productive workforce साठी क्वालिटी लेबर, त्याच्यामध्ये स्किल, एज्युकेशन असणं गरजेचं आहे. आणि ह्या फॅक्टरसुद्धा प्रोडक्शन प्रोसेसमध्ये आहे. त्याच्याशिवाय तुमची प्रोडक्शन प्रोसेस होत नाही. कॅपिटल, इट इज man-made factors used for further production. Okay, man-made material source of production. It is man-made material source of production. तर याच्यामध्ये काय, मशीन्स मॅनमेड आहे, टूल्स, बिल्डिंग्स, रोड्स, ब्रिजेस, रॉ मटेरियल, फॅक्टरीज, हे सर्व रिसोर्सेस आहेत ते मॅनमेड आहेत. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल. And increase in the capital of an economy means an increase in the productive capacity of the economy. कॅपिटल इन्क्रीज झालं, प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी इन्क्रीज होत जाणार आहे. सो दॅट इज द बेसिक फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन प्रोसेस और सिस्टीम. नेक्स्ट, एंटरप्रेन्योर. ह्युमन रिसोर्सेस.
entrepreneur is a person who organizes the other factors and undertakes the risk and uncertainties involved in the production. तर एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे उद्योजकता, ज्याच्यामध्ये काय करतं उद्योगामध्ये टेक द रिस्क अँड डू द वर्क. काही वेळेला हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, लँड, लेबर, कॅपिटल, हे काय करावं लागतात, ऑर्गनाईज करावं लागतात, कंट्रोल करावं लागतं, रिस्क घ्यावी लागते आणि काम करावं लागते. आणि ते एंटरप्रेन्युअर थ्रू करतोय, ते एंटरप्रेन्युअर थ्रू आपण करतोय. He hires the other three factors, bring them together, organizes and coordinates them so as to earn maximum profit. हे 3 फॅक्टर जे आहेत ते ऑर्गनाईज करावे लागतात, कंट्रोल करावे लागतात, कोऑर्डिनेट करावे लागतात आणि डू द वर्क फॉर मॅक्सिमम प्रॉफिट और इन्कम. That is the entrepreneur or entrepreneurship. एंटरप्रेन्युअरचं काम काय आहे, त्याची ॲक्टिव्हिटी काय आहेत. एखाद्याला आपण बॉस जो म्हणतो, बॉस, दॅट इज द एंटरप्रेन्युअर. डिसिजन घेणे, तो इम्प्लिमेंट करणे, ॲप्लाय करणे, नवीन मेथड डेव्हलप करणे किंवा सर्च करणे किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे. ओनर, ऑर्गनायझर, हे सर्व जे आहे ते एंटरप्रेन्युअरमध्ये येते. दॅट इज द 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन सिस्टीम, बेसिक 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन सिस्टीम. Okay, thank you friends.